नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. या कादंबरीचे मागील भाग या चॅनलवर आहेत. ते ऐकल्यास आपल्याला पुढील भाग समजण्यास मदत होईल. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि त्यांचे भाऊ यांना पुन्हा कोर्ट कचेरीची केस हरल्यामुळे पुन्हा सुरलं सोडून जुळव्याला यावं लागलं. आता पाहूयात पुढं गुरं. त्यांना हांबडीत आम्ही त्यांच्या मागून चाललेलो. कधी काका किंवा बाबल पुढे, मी मागून गुरं हांबडीत चाललेला. हैक करायचं. त्यांनी पाय उचलला नाही तर काठी मारायची. पायात काही नाही, डोकीवर काही नाही. खाली तापलेली धूळ, वर तापलेलं ऊन. काकांच्या पायात जुतं होतं. माझ्या बाबलच्या पायात काही नाही. तो पंचा नेसलेला, त्याच्या अंगात पैरण. मी लंगोटी नेसलेला, अंगात पैरण. दमायला झालं की थांबायचं. झाडाखाली, विहिरीच्या काठी, देवळात. बरोबरच्या पिशव्यात मुठमूठ टाळ तांदूळ घेतलेले. थांबलो. दुपार झालेली असली तर झाडाखाली 3 दगड शोधून चूल मांडायची. डाळ भात शिजवायचा, खायचा. पाणी असेल त्याप्रमाणे भांडी घासून टाकायची. थोडं थांबायचं. काकांना दुपारी डुलकी हवी असे. ते झाडाखाली, देवळात मिळेल तशी डुलकी काढीत. थोडं ऊन कमी झालं की पुन्हा गुरं हांबडायची. काळोख होत आला की पुन्हा थांबायचं. तसंच देवळात नाहीतर झाडाखाली. 3 दगड शोधून चूल बनवायची. भोवतून पालापाचोळा, लाकडं, काटक्या पुंजावून आणायच्या. त्या चुलीत सारायच्या. विस्तव करायचा. डाळ भात शिजवायचा, खायचा, झोपून जायचं. सकाळ झाली की पुन्हा पिशव्या मोठल्या उचलायच्या, गुरं हांबडायची. काकासारखे बडबडत असायचे. ऐकायला आम्ही दोघेच. तरी ते सारखी बडबड करीत राहायचे. मोठ्यानं बोलायचे. मध्येच गाडी घालायचे. कधी बाबल दामल्याला, कधी केळकराला, कधी इतरांना, कधी सरकारलासुद्धा, सीताराम काकाला. आम्हालाही त्यांच्या गाडी मिळायच्या. बाबलला अधिक. त्याला मारही पडायचा. हातात असेल त्यानं काका त्याला मारायचे. त्याचं काही चुकलेलं असेलच असं नाही. नसलं चुकलेलं तरी मारायचे. थापट मारायचे. गुरं हांबडायच्या काठीनं मारायचे. कधी पायातलं जुतं हातात घेऊन त्याला मारत सुटायचे. त्यांचा मार चुकवत तो इकडे तिकडे धावायचा. काका दात ओठ करा वाजवत. त्यांना खूप राग आलेला असायचा. संतापत, आणखी संतापत. अधिक मोठ्यानं गाडी घालत. सगळ्यांना ह्यानी ढकलल्यान त्यांनी ढकलल्यान म्हणत. तिथे थांबलेलं असू तिथं आसपास कोणी काही बोललं की ते चिडत. संतापत त्याला गाळी घालू लागत. आम्हाला वाटे तो आता चिडणार, काकांना मारणार. काका उगीचच त्याला गाळी घालत आहेत. पण तो बापडा काही करत नसे. आम्हा पोरांकडे बघून गप्प राही. आम्ही नानोड्याला आलो. आम्ही तिघे, बरोबर 3 गुरं. आत्तेच्या घराच्या खळ्यात पोहोचलो. संध्याकाळ होत आली होती. आप्पा अण्णा घरी होते. काम करून घरी परत आले होते. काकांनी गुरं तिथे खळ्यातच बांधायला सांगितली. 1-2 झाडं होती. त्यांनाच गुरांची दावी बांधली. खळ्यातले आमचे आवाज ऐकून आप्पा बाहेर खळ्यात आला. त्याला काका दिसले. सगळा लटांबर घेऊन के रे चाललोस मोरोबा, आप्पानं विचारलं. तेवढ्यात अण्णाही बाहेर आला. त्याचं नेहमीचंच काम सुरू होतं. कपाळावर तेल थापून थपथप करीत ते आपल्या तळव्यानं कपाळात जिरवणं. झोळमेला, काकाने आप्पाला उत्तर दिलं. अण्णाने इकडे तिकडे बघितलं. गुरं त्याला दिसली. काका बाबल दिसले. माझ्याकडेही त्याचं लक्ष गेलं. तो म्हणाला, हो खुळोसेच का बरोबर? तू झोळमेला चाललोस तो हे खुळेला हातात ठेणारसस का किता? नाही हा नाही, त्याला बरोबरच घेऊन जाणारसा, समजला? काकांनी सांगितलं. आत्ते बाहेर आली. नागेश आला. आम्ही पडवीवर गेलो. खांद्यावरची हातातली पिशवी ठेवली. भिंतीच्या मुळाशी टेकलो. गोरवा घेऊन झोळमेला, आत्तेने विचारलं. होय मगो, सुरलाचा किता केलास? तुला नाही माहिती? लिलाव केलो म्हणे कोर्टानं, आप्पा म्हणाला. सगळा गेलो रे बाबल दामलेच्या नरडेत, काका आप्पाला म्हणाले. तू तसोच तोय भाचोच रे माझो, पण ते ना बुडायला मला.
ढकयलान. सगळा तेचे नरडेत गेला. मी भायरू झालो सा. ऐकलासे आम्ही, आत्ते म्हणाली. ऐकलासच नी. मी तेथीन भायरू झालो. पाय ठेवे मला हक्काचो जागो नाही उरलो. झुळमेत नाही, सुरलात नाही. आता के जासस. बोडे सतनी बरोबर. आणि ही गोरवा. आत्तेनं पाणी भरून तांब्या आणि गूळ आमच्या पुढ्यात ठेवीत विचारलं. झुळमेला जास असा मगो. किता रे करणारसस त्या जावनी. त्या गावी हिस्सा सेगो माझो. गावचे सामायिक जमिनीत वाटो से माझो. घेतलो से मे. तेथी जमीन मिळेसा मागो. त्या पुन्हा ठिकाण उभा करसा. बघ तू. ताकद से अंगात अजुनी. त्या रेणारसा. त्या घर बांधसा नवा. बोडेंना घेऊनी त्या राहणारसा. माड पोफळी लायसा पुन्हा. केळंबे लायसा. भिरंडी लायसा. पानवेली मिरवली रायसा. केळी लायसा. 2-4 वर्षात बघ तू. काकांच्या बोलण्यावर आप्पा अण्णा हसू लागले. नागेशही हसू लागला. अण्णा थपथप करायचं थांबून म्हणाला, वेड जवळपणा करसस तू मोरोबा. तुझा मस्तक नाहीसे जागेवर. आधी सगळा गमावलास. झुळमेचा ठिकाण घालायलास. सुरलाचा घालायलास. आता चाललोस पुन्हा झुळमेला. सगळं पुन्हा उभा करवे. सोपी का ससत ती कामा. आधीच विचार करवे चोरे. मला अक्कल शिकवायचंस. मला अक्कल शिकवायचंस. काका ओरडले. उठले आणि त्याच्या अंगावर धावून जात म्हणाले, तुला कितीसे अक्कल ता माहितीसे मला. ती तुझे हारीठ आहे. मला शिकवू नका. तुला शिकवेचे माझी अक्कल काय वर नाही आलीसे. अण्णा म्हणाला. आता त्याचा आवाज वाढला. म्हणाला, अक्कल शाणे माणसाला शिकायचं. तुला खूळ लागलेलं रे. कोण अक्कल शिकवणार. गप रे अण्णा. आप्पा म्हणाला. मग अण्णा बोलायचा थांबला. आपल्या नेहमीच्या जागेवर बसून थपथप करीत आपल्या कपडावर खोबरेल तेल थापू लागला. माझे पाय दुखत होते. जेवण झालं आणि मी झोपून गेलो. काका बराच वेळ बोलत होते. आत्ते आप्पाही बोलत होते. सगळ्यांचे आवाज मोठे झाले होते. 2 दिवस आम्ही आत्तेकडे राहिलो. गुरं तशीच खळ्यात बांधलेली तिथंच. त्यांना करड खायला घातलेलं. पाणी दाखवलेलं. 3ऱ्या दिवशी काका म्हणाले, बाबल रे, मी पुढा जासा झुळमेला. 2 दिवसांनी पाडवो येसेसे. रामनवरात्र सुरू करवे हवा. रामनवमीला माझा रामायण वाचनी होयवे हवा. पाडवेला वाचन सुरू करवे हवा. मी हो निघालो. आता एटा थांबत नाही. तू असा कर. तू गोरवांना घेऊन मागणी आहे. हणूलाय तुझबरोबर येऊ दे. मी पुढा जाऊनी किता तरी सोय बघसा. किता. काकांनी म्हटलं आणि त्यांनी कपाळाला रुमाल बांधला. खांद्यावर पंचा घेतला. पायात जुती सरकवली आणि ते घराबाहेर पडले. आत्यानं बाबांना म्हटलं, 3 गोरवा आणि हणूला घेऊनी तू एकटो कसो जाशील रे झुळमेला. मग किता करू. कोणीतरी घे वांगडा एखादी गडीबिडी. गाई भेल्यो की भाई भीतर तर तू ते पळशील त्याच्या मागणी. दे एखादो गडी बघणी तर. आत्यानं एक गडी बघून दिला. आम्ही पुन्हा निघालो. 2 गाई 1 वासरू. आम्ही 3घे. बाबल मी गडी. पुन्हा तसंच. पुढं गुरं. त्यांना हांबडीत आम्ही त्यांच्या मागून. मी बाबल आणि गडी. पायाखाली तापलेली धूळ. डोकेवरून तापलेलं ऊन. पायात काही नाही. खांद्याला एक पिशवी. हातात काठी. दुपार झाली. भूक लागली की देवळात नाहीतर झाडाखाली थांबायचं. 3 दगडांची चूल मांडून बरोबरच्या पिशवीतले डाळ तांदूळ काढायचे. बारीकशी पातेली होतीच सामानात. त्यात डाळ भात शिजवायचा. आम्ही खायचा. गाड्याला द्यायचा. ऊन उतरलं की पुन्हा निघायचं. रात्री झाडाखाली नाहीतर देवळात थांबायचं. सकाळ झाली की उठायचं. गुरं सोडायची. काठी उगारत हाईक करू लागायचं. 3-4 दिवसांनी आम्ही तळकटीला पोचलो. माझे पाय अगदी दुखून गेले होते. ढोपरापर्यंत लाल माती उसळली होती. हातांवर माती डसली होती. तोंडावर माती चिकटली होती. लंगोटी पैरण मातीनं माखून गेली होती. तळकट. त्याच्या पुढे झोळबं. वाटेत बाबांना कुणाकडे तरी विचारलं, आमचो काका काही गमलो रे तुका. काका म्हणजे मोरोबा मरे. म्हणजे मोरोबाचे झील तुम्ही. होय. खैसून इलास. गोव्यातसून. काका फुडा इलो हा. मी गोरवा घेऊन इलय. आत्तेन एक गडी बघून दिल्यान. तोय असा वांगडा. मोरोबाचे झील नाही तुम्ही. तू आणि खोमा
त्यानं माझ्याकडे बघत विचारलं. ह्यो धाकलोसा? होय, बाबलनं म्हटलं. विचारणारा थांबला. आम्हा दोघांकडे बघत त्यानं विचारलं. खुळू लागला काय रे तुमच्या बापशीक? काय केलं त्यांना? तो खय असा माहिती असा तुका? ताच विचारतं हे. तुमका माहिती नाही? नाही, तो फुडा इलो. ते का रामायण वाचूचा असताना पाडव्यापासून रामनवमीचा उत्सव असतात आमच्याकडे, त्याच्यासाठी. खय असा तो? तुका खय गमलो? शिवेवरलो आंबो माहिती हा तुका? तळकट जोळम्याच्या शिवेवरलो रे. हाय माहिती. त्याचा काय? त्या आंब्याबुडी रवता हा मरे तुमचं बापूस. त्यानं सांगितलं आणि तो म्हणाला. केंदा मोठा रे ता झाड. कित्येक वर्षांचा असात देव जाणा. आमच्या आजोबापासून असात. भोवतीला सगळा जंगल. कसली कसली झाडं पेडा हत विचारू नको. कोण जाता थकडो त्या जंगलात? तुमचा बापूस त्या झाडाखाली असा. बाबलनं तिकडे गुरं हंबडली. आम्ही गुरामागून चालू लागलो. शिवेवरच्या आंब्याकडे आलो. आंबा लांबूनच दिसत होता. केवढं मोठं वाढलेलं झाड, उंच वाढलेलं, सगळीकडे पसरलेलं, फांद्या लांब लांब गेलेल्या. झाडाचं खोड 4 मोठ्या झिलम्यांच्या वेंगेत मावणार नाही असं. झाडावर कसल्या कसल्या वेली वाढलेल्या. भोवती कसली झाडं वाढलेली. त्या आंब्याच्या झाडाखाली थोडी मोकळी जागा होती. काका तिथं होते. बरीचशी जागा साफ करून घेतलेली, झाडून बिडून घेतलेली, दगडधोंडे बाजूला करून टाकलेले. एका दगडाला टेकून काकांनी आपले देवांचे फोटो ठेवलेले, त्यांची पूजा केलेली. शेजारच्या दगडावर रामायणाची पोथी ठेवलेली. काका एवढासा पंचा अंथरून तिथेच पडलेले. गुरांच्या आणि आमच्या आवाजाने त्यांना जाग आली. आयलोस? त्यांनी बाबलला विचारलं. आयलो. गोरवा हाडली. बांध तर त्यांना. के? अरे के किता? सगळी झाडाच तर सदभोवती. बांध विकेच्या झाडाला, नाहीतर मुळाला. पाळा बघ किती वर राहिली सत. बाबलनं आणि गड्यानं गुराची दावी झाडांना बांधली. मी जातय म्हणत गडी निघून गेला. बाबल तसाच उभा, मीही. के रेवेचा? थोड्या वेळानं बाबलनं विचारलं. के म्हणजे एठाच, काका म्हणाले. एठा? एटा रेवेचा झाडाखाली जंगलात? त्याला किता झाला? वाघ बी गायलो तर? बरोबर ढोरवासत. त्यांच्या वासानं वाघ आयलो तर? कायक नाही वाघ बी येत. तू निष्कारण भेवणी जाऊ नका. रामनवमी के करणारसस? काही म्हणजे एठाच, काका म्हणाले. तू पुढं आयलंस तर रेवेची कित्या तरी सोय नाही का करवेची? ता मग बघूया. आधी रामनवमी. ती एठाच करवेची. तोपर्यंत एठाच रेवेचा झाडाखाली. पाऊस नाहीसे का ऊन नाहीसे. जागो झाडणी घेतलोसे. रानजन्माचा उत्सव झालो की मग बघवेचा के रेवेचा. आता भात सांबारा के शिजवेचा. एठाच. ती चूल केलीसे बघ, काकांनी बोट दाखवलं. 3 दगड मांडून काकांनी चूल बनवली होती. जा नावनी ये. घागर भरणी हाड. घागर घेतलीस? घेणार कैथीन? नानाची हाडलीसे, काकांनी म्हटलं. पाणी घे घागरीत. तिथला पाणी गोरवांना राखय. द्रोण करणी ठेलेसत पोवळ्याचे, ते बघ. गोरांना पाणी दाखवल्यावर घागर रिकामी झाली. ती घेऊन आम्ही श्रीधर बर्वे यांच्या ठिकाणातल्या पाटावर गेलो. न्हालो. पंचे लंगोटी धुतल्या. घागर भरून घेऊन परत आलो. तांदूळ तरी सत? बाबलनं विचारलं. सत थोडे. ते लाय शिजत. बाबलनं डाळ भात शिजत टाकली. चूल पेटली. आजूबाजूला लाकडं काटक्या होत्याच. त्या पुंजावून आणून पेटवल्या. वारा होताच. विस्तव विझून जात होता. आमटी भात शिजेपर्यंत आम्ही इकडे तिकडे केलं. आजूबाजूंच्या झाडांची पाळं लांबपर्यंत पसरली होती. मोठी पाळं जमिनीच्या वर आली होती. त्यांच्यावर बसून राहिलो. भोवती मुंगळे हुंबले फिरत होते. पायावर अंगावर चढत होते. भात आमटी शिजली. काकांनी भोवती वाढलेल्या चांदवाडाची 3-4 पानं तोडून आणली. म्हणाले, ह्याच्यावरच जेवूया. बघा केवढी मोठी सत, ताटापरातीसारखी. काटकीनं भात वाढून घेतला. त्यावर सांबार ओतलं. पान भात कालवताना फाटली. जेवून झालं. काका मला म्हणाले, न्हावे गेले सा तयात जा. पाटाला खूप पाणीसे. भांडी घासणी हाड. मी भांडी घेऊन गेलो. घासून घेऊन आलो. पंचे अंथरून तिथेच लवणलो.
दोघांनाही चांगलं दमायला झालं होतं, मला आणि बाबललाही. वर झाडाची दाट सावली, मधूनच झुळझुळणारा, मधूनच वेगाचा असा वारा वाहत होता. वरच्या फांद्या पानं चवऱ्याप्रमाणे हलत झुलत होती. आभाळ दिसू नये इतकी गच्च झाडे. आवाज कशाचाही नाही. कावळे, चिमण्या, सरडे ओरडत तेवढाच तो आवाज. संध्याकाळचं ओफीट आम्ही दिवसा उजडीत शिजवून टाकलं. सूर्य मावळण्याआधीच दाट काळोख पसरला. काका आंघोळ करून आले. त्यांनी रामाची धूपारती केली, पूजा केली, आरत्या म्हटल्या. आम्ही देवे मंत्रपुष्प म्हटलं. तिघांचेही आवाज एकमेकात मिसळले. राजाधिराजाय झालं. सगळं आम्ही झाडाखाली खूप मोठ्या साड्या आवाजात म्हटलं. मिट्ट काळोख होण्याआधीच आम्ही झाडाची पानं आणून त्यावर उफीट वाढून घेतलं. खाऊन टाकलं. पानं चुरगाळून पलीकडेच टाकली. चिमणी, कंदील काही नव्हतंच. काळोख दाट होण्यापूर्वीच आम्ही पंचे अंथरून लवडलो. पुष्कळ वेळ झोप आली नाही. वाऱ्यानं झाडाची पानं सळसळत होती. झाडात वारा शिरला की त्याचा भिन्न आवाज येत होता. मधूनच एखादं तोरं आंब्यावरून टपकन खाली पडत होतं. त्या आवाजानं गुरं उठून उभी राहून जागच्या जागी खुडबडत होती. वाऱ्याच्या झुताबरोबर पातेरा इकडून तिकडे जाताना सर्र सर्र आवाज करीत होता. लांबून एखाद्या जनावराच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. तसा आवाज ऐकू आला की वाटायचं आता वाघाची डरकाळही ऐकू येणार. गुरांच्या वासानं तो झेपावा तिकडे येणार. गुरांना खाणार, आम्हालाही खाणार. रामाचा जप करीत मी आणि बाबल पुष्कळ वेळ जागीच राहिलो. काका कसलंच भय नसल्यासारखे झोपले होते. सकाळी उठल्यावर मला काका म्हणाले, जा रे, गुरांना फिरवणी हाड जराशी, सोड त्यांना दावेवरची, जा घेऊन ये. सगळा जंगलच तरसे, हाड 2-3 तास फिरवणी, खाऊ दे नानक ताजे गवत, झाडपालो, पाणी बिनी पाचबिन हाड त्यांना. मी काठी घेतली, गुरं दाव्यावरून सोडली. त्यांना घेऊन निघालो. भोवती सगळी झाडच झाडं होती. त्यानंतर कातळ. गुरं खूप चरली. गवत फारसं नव्हतं वाढलेलं, म्हणून त्यांना खूप फिरावं लागलं. त्यांच्या मागून मला. पुष्कळ वेळानं मी गुरं घेऊन परत आलो. तेव्हा बाबलचा आमटी भात शिजून तयार होता. रामनवमी दिवशीचा रामजन्माचा उत्सव आंब्याच्या झाडाखालीच झाला. कीर्तन काकांनीच केलं. तळकट जोडम्याच्या पुष्कळ जणांना बोलावलं होतं, पण कोणीच आले. काकीनं सुंठवडा करून आणला होता. तिच्याबरोबर बाबी आला होता. कीर्तन संपलं. सुंठवडा वाटला. उत्सव संपला. ब्राह्मण भोजनही तिथेच झालं. 5-7 ब्राह्मण आणि 2-4 सवाष्णी जेवायला आल्या. काकीनं तिथंच झाडाखाली स्वयंपाक केला. काकांनी मोठे दगड मांडून तीवर 4 चुली तयार केल्या. आजूबाजूची लाकडं जमवून तोडून आणली. आम्ही कोणाकोणाकडून मागून मोठी पातेली, पळ्या, पराती, ताटं आणली. काही नानाकडून आणली, काही श्रीधर बर्व्यांकडून, काही भाड्या जोशीकडून, काही मणेरीकरांकडून. आम्ही गेल्यावर ते म्हणत, तुमचं बापूस अगदीच खुळो झालोसे मरे, अगदी खुळो, पुरतो मस्तक मॅड, कसो निभाव लागणार से तुमचा, देव जाणो. हे ऐकलं की आम्हाला रडू येई. आतल्या आत रामनवमीचा उत्सव संपला. आम्ही अजून त्या आंब्याखालीच राहत होतो. अधूनमधून कुठंतरी जाऊ. मी गुरं फिरवून आणि, नाहीतर नाना काकीच्या घरी जाई. तिथं बाबी असे, राजा असे. बाबी अभ्यास करीत बसलेला दिसे पडवीवर. त्याच्या दप्तरात त्याची पुस्तकं असत. पाटी पेन्सिल असे, वह्यासुद्धा असत. तो अभ्यास करताना मी त्याच्याजवळ बसे. त्याची पुस्तकं बघी, त्याची चित्र बघी. मी वाचून शिकलेलं मला विसरून जायला झालं होतं. परीक्षा झाली आहे तुझी, मी विचारी. होय मरे, कठीण असतो रे माझा अभ्यास. तुला काय काय अभ्यास आहे तुला? खूप आहे मरे. गणित, मराठी, इतिहास, भूगोल, चित्रकला. कितवीची परीक्षा? 4थीची मरे, तो सांगे. 4थी पास झालो की मी बेळगावात जाणार, 5वीपासून तिकडे, असं सांगे आणि आपलं पुस्तक उघडून मोठ्यानं वाचू लागे. मी तिथून उठे. काकीनं काही खायला दिलं तर ते खाई. आंब्याच्या झाडाकडे परते. हनुमान जयंती होऊन गेली. आम्ही अजूनही त्या झाडाखालीच राहत होतो. एकटा झाडाखालीच किती दिवस रेवायचा रे काका? एके दिवशी बाबांना विचारलं. राहिलोस तर तुला किता बाग खाचेसे? काकांनी चढून विचारलं.
पुढा किता तरी बघवे नाका, किता बघवेचा की रेहवेचा, किता करवेचा. करवेचा किता म्हणजे पुन्हा ठिकाण उभा करवेचा मरे. पण के जमीनचो तुकडो तरी से का तुझे हारी. मिळणारचा गावी हिस्सो सेनी माझो. धडे वाटप झाला की माझे वाटेला जमीन येईल. त्या आम्ही डोंगर फोडणी पाणी काढीन, तळी बांधीन, पोफळी लावीन, माड लावीन, भाजीपाले लावीन. हे सगळा होईवे वेळ लागणार सेनी. मग तोपर्यंत किता तरी दुसरी सोय बघवे नका का हट्टा असा झाडाखालीच रेहवेचा जन्मभर. महिनो होईल आता, आता पुरे. तुझी एक रामनवमी होवेची सली ता ठीक से. पण आता आता किता तरी पुढलं विचार नाका करवे. कोणाचं तरी घर बघूया, कोणाचं तरी मांगर बघूया, रेवे मिळसो का. हे असं पुरे झालं आता. बाबल रागावून चिडून म्हणाला, तो मला शहाणपणा शिकवायचंस. काकाने त्याच्या अंगावर धावून जात ओरडून त्याला विचारलं. तो घाबरून दूर पळाला. आता रोजच असं घडू लागलं. बाबलनं असं काहीतरी म्हणायचं आणि काकाने चिडून संतापून त्यांच्या अंगावर धावून जायचं. मी गुरांना घेऊन गेलेला असे म्हणून मी त्यातून सुटे. 4-6 दिवसांनी काका म्हणाले, मणेरीकरांचो मांगर रिकामा रे, त्या येवनी रेवा मनसेसे विको. जाऊया चला. आम्ही लगेच म्हणालो. सामान असं काही नव्हतंच. रामनवमीसाठी म्हणून कोणाकोणाकडून आणलेली भांडीकुंडी आम्ही परत केली होती. आता आमच्याकडे आमची अशी 2च भांडी उरली होती. एक पातेली, एक तांब्या. तांब्यातूनच पाणी आणायचं. पातेलीत भात शिजवायचा. पोळीच्या द्रोणात सोलकढी करायची. केळीच्या फाळक्यावर जेवायचं. तांदूळ, डाळ, साखर जे असेल ते पंचाच्या टोकातून बांधून ठेवायचं. गुरा राखणीला टाकावी हवी. मणेकरांच्या मांगरात राहायला जायचं ठरल्यावर काका म्हणाले, त्या आणि गुराके बांधवेची ती राखणीला टाकणी असा. गाई आणि वासरू घेऊन काका गावात गेले. त्यांनी गुरं वासरं कुणाकडे तरी राखणीला दिली. आम्ही तांब्या, पातेली घेऊन, लंगोटी पंचा घेऊन, पाटक्या पैरणी घेऊन मणेकरांच्या मांगरात राहायला आलो. मणेकरांचा मांगर झोळम्यात येई. पुन्हा आम्ही झोळम्यात राहायला आलो. पूर्वी काकांनी बांधलेलं आमचं घर होतं. गाई गुरं होती, ठिकाणं होती, पोफळी, माड, केळी, भिरडी होत्या. खूप सामान भांडी होती. आता त्यातलं काही नव्हतं. घर, ठिकाण, माडी पोफळी नव्हत्या. गाई गुरंही नव्हती. मणेरीकरांच्या मांगरात कोणी राहत नसे. लाकडं ठेवायला, इतर सामान ठेवायला, कधी दुभती गाय बांधायला तो वापरला जाई. इथे चूल नव्हती. काकाने नेहमीप्रमाणे सारख्या आकाराचे 3 दगड आणले. ते तिकोनात ठेवून चूल तयार केली. मी नेहमीप्रमाणे लाकडं, काटक्या गोळा करून आणल्या. बाबलने नेहमीप्रमाणे चुलीवर भाताची पातेली चढवली. मणेरीकरांच्या मांगरात आल्यानंतर माझ्याकडे आता गुरं राखायचं काम नव्हतं. बाबललाही काही काम नव्हतं. आम्ही असा तसाच वेळ काढत राहू. कधी मणेरीकरांच्या ठिकाणात जायचं. शिंपण चालू असेल तर कर्लं घेऊन आपणही शिंपायला लागायचं. मला मोठ्याच कर्ला घेऊन शिंपणं जमत नसे. मग नुसतं पाण्यात खेळत राहायचं. कधीकधी काकीकडे जायचं. बाबी असला तर त्याच्याबरोबर खेळायचं. पण तो म्हणे, परीक्षा आली मरी माझीजवळ, आता कुठं खेळतोस. माझे धडे पाठ व्हायचे, माझी गणितं सोडवायची, माझी प्रश्नोत्तरं बघायची, कविता पाठ व्हायच्यात, नको आता खेळायला. त्याने खेळायला नाही म्हटलं की मांगराकडे परत यायचं. काकीने काही खायला दिलं तर खायचं, नाहीतर तसंच परत यायचं. पडवीवर पडून नुसतं लोळत राहायचं. काका उठत आणि गावात जात. कोणाकोणाला भेटायचं असे त्यांना. आमच्या वाट्यातील सामायिक जमिनीतली जमीन मिळवण्यासाठी ते गाववाल्यांना भेटायचे, परत यायचे, पण चिडून, रागावून, संतापून. कोणाकोणाला गाळी घालीतच यायचे. आल्यानंतरसुद्धा संतापून गाळी घालीतच बडबडत राहायचे. आम्हाला म्हणायचे, गावकऱ्यांना किता जाचसे, ते ना कोणाला धडे वाटप नाकासे. म्हणणी ते स्वस्त असत. घाईसे ती मला जमिनीचा तुकडा हवोसे. मला पुन्हा ठिकाण उभा करवेचा असे, नाहीतर खाणारचा किता मी. काका संतापून बोलायला लागले. भिक्या मणेरीकर त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करी. तो पूर्वी खूपदा आमच्या घरी यायचा. आवडीने आंबट ढाण ताक आईकडून मागून घेऊन प्यायचा. म्हणे, अरे मोरोबा, तू एकटेनी म्हणणी किता होणारसे. सामायिक जमिनीचा धडे वाटप होयवेचा
तर त्याला सगळे गाववाल्यांची संमती लागसे नाही. तू एकटीने घाई करणे किता होणार आहे. अरे पण मला माझी जमीन लवकर मिळवे नका. जरा स्वस्तपणानं घे मरे, स्वस्तपणानं घे. इतकं नका उतावळं हो आणि चिडीला येऊ. उतावळं होऊ नका तर किता करू. स्वस्तपणानं काम होणारचे का. माझे ताब्यात नाही आली जमीन तर मी खाव किता. पोरांच्या पोटाला किता घालू सांग मरे. त्या सगळा खरा रे मोरबा, पण संतापणी आणि गाळी घालणी किता होणारचे. लोकांच्या अंगावर धावणी जावणी का कोण तुझं ऐकणारचे. भिक्या मणिकरानं असं म्हटलं की काका अधिकच संतापत, चिडत, मोठ्या मोठ्यानं बोलू लागत, म्हणत, मी कोर्टात जासा, उद्याच वकिलाला जावणी भेटसा. पण ते थांबत नसत. सकाळ झाली की आम्हाला म्हणत, मी वाड्याला वकिलारी जावणी येसा. आम्ही काही सांगण्याआधीच चालू लागत. 3-4 दिवसांनी काका परतले की आम्ही विचारू, किता म्हणसेसे वकील. धडे वाटप होईले म्हणालो. किता म्हणणार. काका अधिकच संतापून म्हणत, कोर्टात नेऊया केस म्हणालो तो. परता काय लगेच का होणारचे. वकील झालो तरी किता करणार. कोर्टाची कामं ही अशीच, वर्षा काय एक होत नाही. मी हयात घालायली कोर्ट कचेरी करण्यात. ते धुसपुसत बसत, संतापत, वैतागत, चिडत, आदळापट करीत, दिसेल त्याच्यावर चिडत ओरडत, त्याच्या अंगावर धावून जात. आमच्याही अंगावर हात उगारून धावून येत. बाबालाही कधीकधी त्याच्याशी भांडे. आवाज चढवून बोले. दोघांच्या भांडणाचा, मोठ्यानं बोलण्याचा आवाज मणेरीकरांच्या घरी ऐकू जाई. ते बरेचदा भांडत असत. बाबल म्हणे, परत तू आम्हाला झोडमेला घेऊन आयलोस. इतका बरा ठिकाणचा लाता विकलास. आम्हाला घेऊन सुरलास गेलोस. तुझे छळाला कंटाळणी आमची आई मेली. सुरलाचा किता झाला. ताय ठिकाण गेला. केळकराचं घर घेवेचा ठरला, ताय जमला नाही. तुला गोकर्णाला जावेचा सला. घर नाही, ठिकाण नाही, शेती नाही, कायक नाही. के तरी राहावेचा, किता तरी खायवेचा. पुढा किता कायक ठरलेला नाही. सगळा घालवणी बसलोसस. बाबल असं काही बोलला की काका अधिकच चिडत. त्याच्या अंगावर धावून जात, त्याच्यावर ओरडत, गाळी घालीत त्याला, मारत त्याला. हातात काय असेल ते घेऊन ते त्याला मारत सुटत. बाबल काकांचं भांडण बघून मी घाबरून जाई. दूर कोपऱ्यात भिंतीकडे जाऊन उभा राही. एकदा संध्याकाळीच दोघांचं भांडण सुरू झालं. दोघांचेही आवाज वाढले. दोघेही चिडून संतापून एकमेकांशी बोलू लागले. मी चूल पेटवीत होतो. उफिटा आज मी करणार होतो. एक लहानशी चिमणी उजेडासाठी पेटवून उंबऱ्यावर ठेवलेली होती. वारा आला की तिची ज्योत थरथरे, विजू विजू होई. त्या थरथरत्या ज्योतीच्या चिमणीचा लालसर अंधुक प्रकाश पडत होता. एकाएकी दोघांच्या भांडणाचा आवाज वाढला. दोघेही मोठ्यानं बोलत होते. काकांचा आवाज आणखी वाढला. ते त्याच्या अंगावर एवढ्या मोठ्यानं धावून जात ओरडलेले मला समजलं. मी चुलीपाशी बसलेल्या अभयाने थरथरू लागलो. पाठोपाठ बाबलच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी चुलीकडचा उठून आलो. बाबल किंचाळत ओरडत धूम पडाला. मांगराबाहेर पडाला. काळोखात दिसेनासा झाला. काकांच्या हातात कोयता होता. त्याच्या धारेवर चिमणीचा उजेड पडलेला होता. त्यामुळे कोयत्याची धार लखलखत होती. काका संतापाने थरथरत होते. त्यांचा अवतार बघून मी मागच सरलो. चुलीपाशी आलो. घाबरूनसा बसलो. एकदा सुरलाला काका असाच कोयता घेऊन सीताराम काकावर धावून गेले होते. तसंच त्यांनी बाबाला केलं की काय. हनू, त्यांनी मला हाक मारली. आता त्यांचा आवाज बदलला होता. तो थरथरत होता. भ्यालेला वाटत होता. मी भीतभीतच त्यांच्यापाशी आलो. त्यांनी आता हातातला कोयता टाकला होता. ते भिंतीच्या मुळाशी बसले होते. मी आल्याचं समजताच म्हणाले, दत्ताचं पद म्हण रे, दत्ताचं पद म्हण. मी लगेच सुरू केलं. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तूची त्राता. हे एवढं एकच कडवं मी म्हणत राहिलो. खूप वेळ. काका तिथंच बसून राहिले बराच वेळ. मी पद म्हणताना ते हं हं म्हणत होते. मग कलंडले. भिंतीच्या मुळाशी झोपून गेले. त्यांनी खायला मागितलं नाही, प्यायला मागितलं नाही. मीही काही खाल्लं प्यायलं नाही. दुसऱ्या भिंतीशी कलंडलो. पण झोप लागली नाही. काकांची भीती वाटत होती.
सकाळी जागा झालो. बाबल परत आलेला नव्हता. मी भात शिजवला, पोळीच्या द्रोणात सोलकढी केली. आम्ही दोघांनी सोलकढी भात खाल्ला, काकांनी आणि मी. बाबल संध्याकाळी आला नाही. दुसऱ्या दिवशीही आला नाही. मणेरीकरांकडचं कोणीतरी मांगरात येई, ते आलं नाही. भिक्या मणेरीकर येऊन विडी ओढत बसे, तोही आला नाही. काकाही बाहेर पडले नाहीत, मांगरातच थांबले. मीही कुठं गेलो नाही. तो दिवस तसाच गेला. मीही बोलत नव्हतो, काकाही बोलत नव्हते, बडबडत नव्हते. तिसऱ्या दिवशी सकाळी मला हाक मारून काका म्हणाले, जा रे, बाबलला बोलावणी हाड. केथीन, मी विचारलं. केस येतो. अरे, तो नानाकडाच गेलो असणार. तू त्या जाऊनी बघ. मी बोलायलेसा म्हणे सांग त्याला. मी मांगरातून निघालो. पाटाच्या कडेने चालत चालत व्हाळापर्यंत आलो. व्हाळाला पाणी नव्हतं. खडकांवरून उड्या मारत नानांच्या ठिकाणात आलो. त्यांच्या घरी आलो. पडवीवर नाना होते, धुंडू होता, काकी होती, बाबलही होता. खूप रडल्यासारखा, भ्याल्यासारखा दिसत होता. मी खळ्यातून पडवीवर गेलो. बाबलला म्हणालो, तुला काकान बोलावलं नाही. मी येणार नाही म्हणून सांग काकास. तो रागाने म्हणाला, पण बोलावणं नाही मरे. मी पुन्हा म्हणालो, कशाच बोलावणं आहे, ठार मारण्यास? त्यानं विचारलं, अधिक रागावून. मी थोडा वेळ नुसता उभा राहिलो. मग पुन्हा म्हणालो, चल मरे, बोलावलं नाही तूस. सांगलं ना ये नाही म्हणून. रागानंच त्यानं विचारलं व म्हटलं, जा, काकाच जाऊन सांग. आता मेलो तरी नाही येणार परत. प्राण गेला तरी नाही येणार. मी लगेचच निघालो नाही. काकीनं हाक मारली. मी आत गेलो. तिनं खायला दिलं. ते खाल्लं आणि पुन्हा पडवीवर आलो. थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा बाबलला विचारलं, काय सांगू काकास? सांगितलं मगाशी. आता जीव गेला तरी मी परत म्हणून नाही येणार. जा, सांग त्याला. तो अधिकच ठासून म्हणाला. मी पडवी उतरलो. खळातून खाली आलो. व्हाळ ओलांडून मांगरात आलो. काका मी येण्याची वाटच बघत होते. मला बघताच त्यांनी विचारलं, सलोनी नानाकडा? सलो, मी म्हणालो. किता म्हणालो? येणार नाही म्हणालो. मी भीतभीत सांगितलं. तू किता सांगलंस? तू बोलायलंस म्हणे. मग सांगितलं मा, मी म्हणालो. आता मेरवे झाला तरी परत येणार नाही म्हणालो तो. मी बाबालचा निरोप सांगितला आणि चूल पेटवायच्या कामाकडे वळलो. 4 दिवसांनी नाही, 8 दिवसांनी नाही, बाबल परत आला नाही. आम्ही दोघेच उरलो, काका आणि मी. आता भात, भाजी, उपीट करण्याचं, चूल पेटवण्याचं, पाणी आणण्याचं, लाकडं आणण्याचं काम माझ्याकडे आलं. दुपारी सोलकढी भात, रात्रीही सोलकढी भात. काका बाहेर जात परत येत ते संतापून, चिडून, भांडून, रागानं थरथरत, मोठ्यानं बोलत, लोकांना गाळी घालत, गावी हिश्श्याचं काम होत नाही म्हणून, धडे वाटप होत नाही म्हणून, जमीन मिळत नाही म्हणून, सारखे संतापलेले. मला त्यांचं कधीकधी भय खूप वाटू लागत. काका घरी असले आणि काही न करता नुसते बसलेले असले तर मी कधीकधी विचारी, काका, बाबल परत नाही यायचो. नाहीतर नाही ते म्हणत. मी गप्प बसे, त्यांच्यापासून दूर जाई. एके दिवशी काकांचं आणि मणेरीकरांचंही भांडण झालं, अगदी जोराचं. भिक्या आमच्याकडे मांगरात आला होता. विडी ओढत बसला होता. काका आणि तो आळीपळीने एक विडी ओढत होते, बोलत होते. बोलता बोलता काका एकदमच भिक्यावर भडकले. तोही आवाज चढून बोलला. बोलता बोलता काका म्हणाले, मी तुझं मांगर सोडणी चाललो. मला एटा रेवेचा नाही. उपकार नको तुझे मला, मी चाललो. एवढं बोलून मला म्हणाले, चल रे. कुठे ते मी विचारलं नाही. निघायचं म्हणजे निघायचं. निघायची काही तयारी करायची नसेच. एक पातेली, एक तांब्या हेच काय ते सामान. बाकी डाळ, तांदूळ, मिरच्या इत्यादीच्या मोठल्या एका पंचाच्या शेवाला बांधलेल्याच असत. पंचा लंगोटी घेतली, पैरण फाटतच आली होती, पण घेतली आणि मी तयार झालो. काकांनी आपला पंचा गुंडाळून घेतला. मला म्हणाले, चल, आणि त्यांनी पायात जुतं सरकवलं. आम्ही मांगराच्या बाहेर पडू लागलो. अरे के चाललोस मोरबा? भिक्यानं विचारलं. मशनात. तुला किता करायचं असे? काकाने रागातच त्यांना विचारलं. लाकडा धाडायची सर. तुझी लाकडंसुद्धा नकोत रे मला, काका म्हणाले. तुझी लाकडंसुद्धा नकोत.
माझा प्रेत पेटवेचा नाही, तू लाकडा धाडलीस तर, समजला? काका मांगरातून बाहेर खळ्यात आले, पाठोपाठ मी. काका चालूही लागले. अरे के चाललोस मोरबा? भिकानं हळू आवाजात पण थोडंसं दरडावून विचारलं आणि म्हटलं, तू तिडसरसच, ता मला माहितीच आहे. भांडलोस तर भांडलोस, मी भांडलो, पण तू पोराला घेऊन के चाललोस? बाबाला एक तसं बाहेरो झालो, आता ह्याचे हाल करणारसस का तू? भिक्यानं विचारलं. मी त्याचा वाटेल ता करीन, विहिरीत ढकलीन नाहीतर त्याचे मानेवर कोयतो फिलवीन. तू कित्या करणारसस रे माझा? मला तुझे मांगरात रेहवेचा नाही, समजला? खळ्यातून बाहेर पडून काका तरातरात चालू लागले. मलाही म्हणाले, चल मरे, उचल पाय. मी त्यांच्या मागून चालू लागलो. ऊन तापू लागलं होतं. पायाखालची माती तापू लागली होती. पाणंद पार करून आम्ही माळावर आलो. माळ कोरडा आणि पुष्कळचा ओसाड, कातळ. तिथं गवत उगवलेलं. उन्हाळं असल्यानं गवत करपून गेलं होतं. झाडं नाहीत फारशी, एक दोन तुरळक झाडं, तीही खूप अंतरावर. थोडं चाललो. एक छोटंसं झाड दिसू लागलं. काका तिकडं आले, मीही आलो. ते आंब्याचं लहानसं झाड होतं, फार वाढलेलं नाही. पपईचं झाड वाढावं तेवढंच. पानं फार नाहीत, फांद्या लहानशाच. अजून त्याला मोहर फुटू लागला नव्हता. काकांनी तांब्या पातेली त्या लहानशा झाडाखाली ठेवली. खांद्यावरचा डाळ तांदळाच्या लहान लहान मोठल्या बांधलेला पंचा काढून खाली ठेवला आणि मला म्हणाले, ठेव पिशवी खाली, एटा रेवेचा. एठा? आबोली खाली हे? मी विचारलं. होय रे, एठाच. अधिक विचार नको, समजला? मी पिशवी खाली ठेवली. काकांनी आंबोली खाली थोडी साफसफाई केली. दगडधोंडे थोडे बाजूला केले. मग तांब्या हातात घेऊन म्हणाले, तू एठाच बेस, मी पाणी केसे ता बघणी याचा. तांब्या घेऊन ते गेले. मी आंबोलीखाली बसलो. झाड तर अगदी लहानसं होतं. त्याची सावली फारशी पडली नव्हती. ऊन लागत होतं. भोवतीचे हुमले डोंगळे पायावर चढत होते. मी पाय आपटून त्यांना झाडून टाकीत होतो. मी आजूबाजूला बघितलं. मंडळीकरांचं घर दिसत नव्हतं. मांगर दिसत नव्हता. इतरांची कोणाचीही घरं दिसत नव्हती. पलीकडून एक पायवाट गेलेली दिसत होती. त्या वाटेनं जाता येताना कोणीच दिसत नव्हतं. मी आंबोलीखाली एकटा बसून काका परतण्याची वाट बघत होतो. थोड्या वेळानं काका आले. येताना त्यांनी तांब्या भरून आणला. मला म्हणाले, ती झाडा दिसतासच नी के? मी विचारलं. ती किता? त्यांनी थोडं दूर 4-5 झाडं दिसत होती तिकडे बोट दाखवलं. विचारलं, दिसली? हां, त्या एक डबकासे, पाणीसे त्या, तेथीन पाणी हाड, त्याच न्हायवे जा. बरा, मी म्हणालो. त्यांनी भरून आणलेल्या तांब्या खाली ठेवला. येतानाच त्यांनी काटक्या लाकडंही आणली होती. ती खाली टाकून ते म्हणाले, चूल करूया, हाड जातीन धोंडे. धोंडे जवळच सापडले. त्यातले 3 आणून मी काकांना दिले. त्यांनी चूल मांडली. लाकडं त्यात सारून विस्तव केला. पातेलीत भात शिजत लावला. मग मला म्हणाले, ती झाडा दिसली? आता त्यांनी दुसऱ्या बाजूला बोट दाखवीत मला म्हटलं, जा तकडा. तेत आंब्याची झाडं सणार. रायवळ आंब्याची सत्ती झाडा, त्या जा. 2-4 आंबे खाली पडलेले दिसले तर ये घेऊन ये, रायता करूया, तोवर भात शिजेल, जा. मी आंब्याच्या झाडाकडे गेलो. पुष्कळ झाडं वाढलेली होती. त्यात काही रायवळ आंब्याचीही होती. झाडावर आंबे धरलेले दिसत होते. वारा आला की फांद्या हलत होत्या. त्याबरोबर लांब देठानं लोंबणारी फळं खालीवर झुकत होती. झाडावरचे आंबे हिरवेच दिसत होते. बारकाईने पाहिलं तेव्हा आंबे पिवळसर झालेले दिसले. जोराचा वारा आला. फांद्या हलल्या. त्यांना धरलेले आंबे वाऱ्यावर झुलले आणि एक पिकलेला आंबा खाली पडला. मी तो पटकन उचलला. आणखी आंबे शोधू लागलो. इकडे तिकडे बघितलं, पण आंबे खाली पडलेले सापडले नाहीत. मग दगड गोळा केले आणि झाडावरच्या पिवळसर दिसणाऱ्या आंब्यावर मारीत सुटलो. बरेच दगड मारल्यावर काही आंबे पडले. त्यातले पुष्कळसे न पिकलेले, काही अर्धवट पिकलेले. ते घेऊन काका बसले होते. त्या आंबोलीखाली आलो. इतको सोरे वेळ? काकांनी विचारलं. धोंडे मारणी पाडेवे लागले, मी म्हणालो. खाली के पडलेले सले? मग हाडलेच का नाही 2-4 तरी? हाडले तर. मी आंबे त्यांच्यापुढे टाकले. त्यांनी ते धुवून घेतले. चुलीवरची भाताची पातेली उतरवली.
झाडाची पानं त्यांनी आणूनच ठेवलेली होती. त्यातली 2 त्यांनी समोरासमोर मांडली. पातेलीतून एक काठीने भात त्या पानावर वाढून घेतला. रायवळ आंब्याचा रस त्या भातावर पिळला. मीठ घातलं. भात कालवून भराभरा खाऊ लागले. मला म्हणाले, तू पिळ मारे रस. मी रस पिळला. भात कालवला. घास तोंडात घातला. रस आंबट तुरट होता. त्याला चिकाचा वास मारत होता. घास तोंडात घालताच मी तोंड वाकडं केलं. ते बघून काका ओरडले, तोंडा वाकडी करवे किता झाला, खायनी टाक भात. मी नाही खाचासा. मी निमूट भात खाऊ लागलो. संध्याकाळी आम्ही सूर्यास्तापूर्वीच भात शिजवला. सकाळच्यातले 2 आंबे काकांनी राखून ठेवले होते. त्यांचा रस भातावर पिळला आणि काळोख पडण्याआधीच आंबोलीखाली झोपून गेलो. सकाळी काका म्हणाले, काल डबका बगलाय ससनी, त्या जा नाही वे. येतानो तांबे भरणी हाड. आंब्याच्या झाडाखाली जावनी ये. आंबे हाड 4. मी गावात जावनी येसा. मी हाडसा आंबे की पडलेले दिसले तर. तू भात शिजायनी ठेव. ऊन तापू लागलं. आंबोलीखाली बसूनही ऊन जाणवू लागलं. मी लंगोटी घेतली, तांब्या घेतला, पंचा घेतला आणि डबक्याकडे आलो. दाट झाडं वाढली होती. थंड वाटत होतं. सावलीत बसायला बरं वाटत होतं. झाडं वाढली होती. त्याच्यामध्येच एक डबकं होतं, लहानशा तळी एवढं. तळीत पाणी तुंबत तसंच पाणी त्यात तुंबलं होतं. आत कुठंतरी झरा असावा. त्यातून पाणी येत होतं. डबकं तुडुंब भरलं की थोडंसं पाणी त्यावरून वाहत होतं. त्याचा लहानसा पाट तयार झालेला दिसत होता. वरच्या झाडांचा पालपचोळा त्या पाण्यात पडत असे. वाडकी फाटकी पानं खूपच पडली होती. ती कुजली होती. शेवाळं साठलं होतं. पाणी साठून राहिलेलं असल्यानं ते हिरवट काळसर दिसत होतं. चूळ भरली तर जिभेवर वाईट चव आली. पाणी पिवत नव्हतं. पाण्यावरचा कुचका पालपचोळा हाताने दूर करून मी पाण्यात तांब्या बुडवला. बाहेर काढून पाणी कपाळावर ओतून घेतलं. आंघोळ सुरू केली. पहिला तांब्या डोक्यावर ओतताच कसं तरी वाटलं. पहिला तांब्या ओतला आणि मग भराभरा तांबे ओतून घेऊ लागलो. आंघोळ झाली. डबक्यातल्या पाण्यानं तांब्या भरून घेतला. पाणी हिरवट काळसरच दिसत होतं. आत कचरा शेवाळत रंगत होतं. आंबोलीखाली येऊन पाण्याचा तांब्या ठेवला. पुन्हा रायवळ आंबे शोधायला कालच्या झाडाकडे गेलो. कालच्यासारखंच करावं लागलं. धोंडे मारून आंबे पाडावे लागले. ते घेऊन आंबोलीखाली आलो. दुपार होत आली होती. भात शिजवायला हवा होता. मी चूल पेटवली. भात शिजत टाकला. लाकडं पेटता पेटता विझत होती. वरून ऊन कडक लागत होतं. सावली नव्हती. वारा बनाणत होता. विस्तव विजला तर फुफू करून तो पेटवावा लागत होता. धूर डोळ्यात गेला की डोळे चुरचुरत होते. डोळ्यात पाणी येत होतं. मी भात शिजवत काकांची वाट बघत बसलो. भात शिजता शिजता ते आले. भात शिजवलोस? आल्या आल्या त्यांनी विचारलं. पंचाच्या ओटातून आणलेले आंबे त्यांनी खाली ठेवले. झाडाची मोठी पानं त्यांनी आणली होती. ती ठेवत ते म्हणाले, वाढ, भूक लागलीसे. मी न शिजलेलाच भात झाडाच्या पानांवर वाढला. काकांनी दोघांच्या पानावरल्या भातावर रायवळ आंबे पिळून घेतले. बकाबका खाऊ लागले. भात खाऊन झाला. जेवलेली पानं गुंडाळून पलीकडे टाकली. काका थोडा वेळ लवणले. उठले. चूळ भरून टाकून मला म्हणाले, तू रे हटाच, मी जाऊनी येसा. मला येवे उशीर झालो तर भात करणी ठेव. जाऊ नका हे हकडा तकडा. काका उन्हातून निघाले. मी आंबोलीखाली बसून राहिलो. ऊन तापलं तेव्हा बसल्या जागीच पेंगत राहिलो. मग उठलो. रायवळ आंब्याकडे गेलो. दगड गोळा करून झाडावर मारत राहिलो. आंबे पाडत राहिलो. पिकलेले पडले तेवढे घेऊन आलो. 4 दिवसांनी सकाळी काका म्हणाले, मी वाड्याला जाऊन येसा. तू एठा रे हे. जाऊ नका की. एकटो? मी विचारलं. दिवसा कोण खाचेस रे तुला? 3 सांजपर्यंत मी येसा, म्हणत ते निघून गेले. मी आंबोलीखाली एकटाच राहिलो. डबक्यावरून आंघोळ करून आलो. तांब्या भरून आणला. चूल पेटवून भात शिजवला. काकांसारखीच पलीकडून झाडाचं पान आणलं. रायवळ आंब्याचा रस भातावर घेऊन तो खाऊ लागलो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता भाऊ होता तोही सोडून गेला. आता एकट्या हाणूचा होणारा त्रास तो कसा सहन करतो हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. कथा ऐकायला आवडत असतील
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.